भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म षष्ठखंड भाग दुसरा. भगवान बुद्धाचे विरोधक मोहा, त्यामधील भगवान बुद्धाचे विरोधक, त्यामधील पाठ पहिला. मोहाकर्षणाने धर्मदीक्षा देण्याचा आरोप. एकदा वैशालीच्या महावनातील कुटागारामध्ये भगवान बुद्ध वास्तव्यास होते. भद्दीय लिच्छवी तथागतांकडे त्यावेळी आला आणि म्हणाला, भगवान, लोक म्हणतात की श्रमण गौतम हा जादूगार आहे. भगवान, लोक म्हणतात की श्रमण गौतम हा जादूगार आहे आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना भूलविण्याचा जादूटोणा त्याला अवगत आहे. जे असे म्हणतात ते तथागतांबद्दल विपर्यास्त प्रचार करण्यास हेतू अमान्य करतात. आम्ही लिच्छवींचे लोक ह्या आरोपांवर विश्वास ठेवत नाही, पण तथागतांना ह्याबाबत काय म्हणायचे आहे ते ऐकण्याची आमची इच्छा आहे. तथागत म्हणाले, भद्दीय अफवा, परंपरा किंवा लोकप्रवाद ह्यांवर विसंबून राहू नये. भगवंत म्हणतात, भद्दीय अफवा, परंपरा किंवा लोकप्रवाद ह्यांवर विसंबून राहू नये. एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे म्हणून ती मान्य करू नका. अमुक एक गोष्ट तर्कसिद्ध किंवा अनुमानावर आधारित किंवा बाह्य स्वरूपाने प्रतीत किंवा स्वमतानुकूल वाटली तर तेवढ्यानेच ती स्वीकारू नका. तुम्हाला ती न्याय वाटते म्हणून ती मान्य करू नका. श्रमणांच्या मताचा आदर केला पाहिजे ह्या भावनेने भारून जाऊनही एखादी गोष्ट स्वीकारू नका. पहा किती स्पष्ट बोलले भगवान बुद्ध. का एखाद्यानं सांगितलं बा आणि त्याचं मग तसंच ऐकायचं असं भगवंत म्हणते. भारावून जाऊ नका, भारून जाऊन भावनिक होऊ नका म्हणते. कारण का म्हटलं असं भगवंतांनी, कारण कुठल्याही वेशामध्ये एखादा बैरुपही असू शकते जे तुम्हाला लुबाडू शकते किंवा तुम्हाला बैलवू शकते किंवा एखाद्याची निंदा करू शकते किंवा एखाद्याची बदनामी करू शकते. मग कुठल्याही अवस्थेमध्ये असो, कोणत्याही अवस्थेमध्ये असो. म्हणून भगवंत म्हणतात, श्रमणाच्या मताचा आदर केला पाहिजे ह्या भावनेने भारून जाऊनही एखादी गोष्ट स्वीकारू नका. पण भद्दीय अमुक एक कृत्य पापकर्म आहे असे सर्व घटना स्वतः निरीक्षून तुम्हाला आढळेल किंवा अनुभवी विद्वानांनी ते ग्राह्य आहे असे सांगितले आणि त्यामुळे हानी किंवा अपाय होण्याचा संभव आहे असे आढळले तर त्याचा तुम्ही त्याग करा. आता तुझ्या प्रश्नाबद्दल बोलायचे म्हणजे भद्दीय जे मजवर जादूटोणा करून धर्म परिवर्तन करण्याचा आरोप करतात ते स्वतः महत्त्वाकांक्षी लोक नाहीत काय? म्हणजे भगवंत असे म्हणतात बघा, मायावर जे आरोप करून राहिले बा जादूटोणा करतो म्हणून, का त्याला काय अक्कल नाही का स्वतःची? कमी जादूटोणा करतो ते महत्त्वाकांक्षी नाही का बा? म्हणजे भगवंतावर आरोप करू राहिले. भगवंत काय करतो त्याचं उत्तर
देऊन राहिले. तर असंच होते, जेव्हा जेव्हा एखाद्याची उंची वाढते तेव्हा तेव्हा मारसेना काम करते. मग तो कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, धम्माच्या क्षेत्रामध्ये असो, डॉक्टरच्या क्षेत्रामध्ये असो, वकिलीच्या क्षेत्रामध्ये असो, की कुठल्या अफसर असो, अधिकारी असो, जर तो प्रामाणिक असेल, उंची वाढू राहिली, तर मारसेना काम करते. मारसेना ही विविध स्वरूपामध्ये काम करत असते. अलग अलग प्रकारची मारसेना असते, ते काम करते, सगळ्या क्षेत्रात आहे. बुद्धाच्या काळामध्ये होता देवदत्त मारसेना म्हणून, देवदत्त होता, बुद्ध होते, एकीकडे देवदत्त होता, मारसेना म्हणून काम करे. काही राजे होते त्यांच्या विरोधामध्ये, नंतर सगळे झुकले भगवंतापुढं. तर मारसेना विविध स्वरूपामध्ये कार्य करत असते. त्या मारसेनेवर मात करणं फार आवश्यक आहे. भगवंत म्हणाले, जे मजवर जादूटोणा करून धर्म परिवर्तन करण्याचा आरोप करतात ते स्वतः महत्त्वाकांक्षी लोक नाहीत काय? भद्दिय बोलला, होय भगवान, ते महत्त्वाकांक्षी आहेत. मग भद्दिय, लोभाने जिंकले गेलेले महत्त्वाकांक्षी लोक आपली महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी खोटे बोलण्यास किंवा पाप करण्यास कधी कचरतील काय? त्याला लोभानं कोणतरी घेतलं आहे ना विकत, तो लोभानं त्याला काहीतरी भेटला लोभ, आणि तो मग आपला भगवंताची तो बदनामी करत सुटला. म्हणून भगवंत म्हणतात, मग भद्दिय, लोभाने जिंकलेले गेलेले लोक, लोभाने जिंकले गेलेले महत्त्वाकांक्षी लोक आपली महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी खोटे बोलण्यास किंवा पाप करण्यास कधी कचरतील काय? नाही भगवान, ते कचरणार नाहीत. भद्दिय बोलला. आणि भद्दिय, जेव्हा कुविचार आणि सूडभावना अशा माणसाच्या मनात उत्पन्न होते तेव्हा त्यांच्या महत्त्वाकांक्षेच्या आड येणाऱ्यांवर आरोप करण्यास ते दुसऱ्यांना चितावणी देणार नाहीत काय? होय भगवान, देतील. भद्दिय बोलला. भद्दिय, माझ्या शिष्याला मी फक्त असा उपदेश करतो, प्रिय शिष्य, लोभयुक्त विचारांचे नियमन करून तू राहत जा. लोभयुक्त विचारांचे नियम म्हणजे त्याच्यावर नियम करावा, लोभाचे नियमन करून. म्हणून भगवंत म्हणतात, लोभयुक्त विचारांचे नियमन करून तू राहत जा. असे केल्याने कोणतेही लोभमूलक कार्य मन, वचन किंवा कृत्य ह्यांद्वारे तुझ्याकडून घडणार नाही. द्वेष आणि अज्ञान ह्यांवर नियंत्रण ठेवून तू वाग. द्वेष आणि अज्ञान ह्यांवर नियंत्रण ठेवून तू वाग. का म्हटलं भगवंतांनी असं? कारण मनुष्य जेव्हा कुठल्याही याच्यामध्ये समजून घ्या काहीतरी कार्य करत असेल तर भगवंताने नियंत्रण ठेवायला सांगतात. मग तो कोणत्याही अवस्थेमध्ये असो, कारण तुम्हाला एखादी आमिष दाखवून तो चुकीच्या मार्गाने घेऊन जाऊ शकते, तिथूनही सावधान राहायला पाहिजे. म्हणून भगवंतांनी म्हटलं तर लोभामध्ये पडून बा तुम्ही कुठेही जाऊ नका. म्हणून त्याच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे, नियम असला पाहिजे, काहीतरी नियम त्या गोष्टीचा. का नाही बा इकडं जायचं नाही, बस झालं आता एवढं ठीक आहे. नियम नसला पाहिजे गोष्टीचा, नाही तर मग तर कुठेही माणूस जात राहते. म्हणून त्या नियम असला पाहिजे कोणत्याही गोष्टीमध्ये. म्हणून भगवंतांनी म्हटलं, द्वेष आणि अज्ञान ह्यावर नियंत्रण ठेवून तू वाग. भद्दिय, जे श्रमण ब्राह्मण माझी निंदा करतात की श्रमण गौतम जादूगार आहे आणि त्याला जादूटोणा अवगत आहे, ज्यामुळे धर्म परधर्मातील लोकांना तो भुलवतो, ते लबाड व खोटे बोलणारे आहेत. ते लबाड व खोटे बोलणारे आहेत. भगवान, आपली ही जादू मोठी अजब गोष्ट आहे. ह्या आपल्या जादूटोण्याने माझ्या प्रिय नातेवाईकांना भूल पडली असती तर किती बरे झाले असते. खात्रीने त्यामुळे त्यांना हित आणि सुख प्राप्त झाले असते. भगवान,
जर सर्व ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आपल्या ह्या जादूटोण्याने मोहून जातील तर दीर्घकालपर्यंत त्यांना हित आणि सुख नक्की प्राप्त होईल. खरे आहे वैद्य, खरे आहे. ह्या जादूटोण्याने जिंकलेल्या सर्व लोकांनी पापकर्माचा त्याग केला तर ते जगाच्या हिताचे आणि सुखाचे ठरणार आहे. भगवंत म्हणतात, खरे आहे वैद्य, खरे आहे. ह्या जादूटोण्याने जिंकलेल्या सर्व लोकांनी पापकर्माचा त्याग केला तर ते जगाच्या हिताचे आणि सुखाचे ठरणार आहे. म्हणजे भगवंत शेवटी असे म्हणाले का बा, जर मी धम्म प्रचार करणं हे जर लोक जादूटोणा समजत असन तर ह्या जादूटोण्याने लोकांचं हित झालं पाहिजे, लोकांचं कल्याण झालं पाहिजे. काय म्हणतात भगवंत, ह्या लोकांनी आपल्या पापकर्माचा, अकुशल कर्माचा त्याग करून त्यांनी कुशल मार्गाकडे वळलं पाहिजे. जर मी धम्माचा प्रचार करणं हे जर लोक जादूटोणा समजत असतील तर त्यांना लोकांचं कल्याण झालं पाहिजे, त्यांनी स्वीकार केलं पाहिजे चांगल्या गोष्टी माझ्यावाल्या, त्यांचं कल्याण होईल, त्यांचं मंगल होईल. जर ते स्वीकार करतील तर जगाच्या आणि त्यांच्या सुखाचं ठरणार आहे, जर ते माझ्या धम्माचा स्वीकार करतील तर. त्यानंतर 2, परोपजीवी असल्याचा आरोप. भगवान बुद्ध हे परोपजीवी असल्याचा आरोप केला जात असे. ते कष्ट करून स्वतःची उपजीविका न करता दुसऱ्यांवर आपला जीवनाचा भार टाकतात असे म्हणण्यात येत असे आरोप आणि तथागतांचे त्यावर उत्तर खालीलप्रमाणे आहे. त्याच्यावर आरोप लागला का बा, तुम्ही लोकांवर अवलंबून आहे, बा लोकांवरच्या भरोशात तुम्ही जगता, तुम्ही परोपजीवी आहे. तर भगवंतांनी त्यावर उत्तर दिलं. एकदा भगवान बुद्ध मगध देशातील दक्षिणगिरी प्रांतातील एकनाला नामक ब्राह्मणांच्या गावात राहत होते. त्या वेळी कृषी भारद्वाजाचे 500 नांगर शेतीसाठी जोडले जात होते. पहाटे लवकर चिवर घालून आणि भिक्षापात्र घेऊन ज्या ठिकाणी ब्राह्मण काम करीत होता त्या ठिकाणी तथागत गेले. त्यावेळी तिथे भोजनही आणण्यात आले होते. तथागत एका बाजूला उभे राहिले. ते भिक्षेसाठी उभे राहिले आहेत असे पाहून ब्राह्मण म्हणाला, श्रमण, मी नांगरतो, बी पेरतो आणि मगच मी खातो. तुम्ही सुद्धा प्रथम नांगरले पाहिजे, बी पेरले पाहिजे आणि मग खाल्ले पाहिजे. ब्राह्मणा, मीही खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो. शमन गौतमाचं नांगर, जू, फाळ, पराणी किंवा बैलजोडी कधी मी पाहिली नाही. तरीही आपण म्हणता की मी खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो. तुम्ही कृषीवल असल्याचा दावा करता, पण तुम्ही कसलेली जमीन तर कुठे दिसत नाही. तुम्ही कशी शेती करता ते मला ऐकायचे आहे. श्रद्धा हे माझे बीज, तपस्या ही वर्षा, प्रज्ञा हे जू आणि नांगर, पाप भीरुता हा दंड, विचार ही जू हा दंड, पाप भीरुता हा दंड, विचार ही जू बांधण्याची दोरी आणि दक्षता हा नांगर, फाळ आणि पराणी. तथागतांनी उत्तर दिले, दक्षता हा नांगर, फाळ आणि पराणी. तर अशा प्रकारे भगवंतांनी उत्तर दिले. वचन आणि कर्म ह्यांमध्ये दक्षता व भोजनात संयम ठेवून निरुपयोगी गवतापासून मी शेतीला जपतो आणि अंतिम आनंदाचे पीक उगवेपर्यंत मी सतत खपत असतो. प्रयत्न हा माझ्या पुष्ट बैल आहे, जो खळबडीत जमिनीला कचरत नाही आणि सरळ शांतीच्या मार्गाने जिथे दुःखाचा लवलेशही नसतो त्या अंतिम स्थानी मला तो घेऊन जातो. हे ऐकल्यावर ब्राह्मणाने काशाच्या पात्रात खीर घालून ती भगवान बुद्धांना अर्पण केली
आणि तो बोलला, शमन गौतम, हिचा स्वीकार करा. खरोखरच आपणच कृषीवल आहात, आपण अमृताचे पीक काढता. तथागत त्यावर बोलले, पुरोहितासारखी मी दक्षिणा घेत नाही. सिद्ध पुरुष अशा वृत्तीचे समर्थन करीत नाहीत. तथागतांना तर ती सर्वस्वी निषिद्ध आहे. जोपर्यंत धर्म विद्यमान आहे तोपर्यंत ही प्रथा टिकलीच पाहिजे. एखाद्या पवित्र, शांत, प्रवीण, सत्प्रवृत्त शमन ब्राह्मणास ते दे, त्याने तुला पुण्यलाभ होईल. तथागतांचे हे शब्द ऐकून तो ब्राह्मण त्याच्याकडे गेला आणि त्यांच्या चरणी मस्तक ठेवून बोलला, शमन गौतम, अद्भुत, खरोखरच हे अद्भुत आहे. जसा एखादा माणूस एखादी पडलेली वस्तू पुन्हा उभी करतो, किंवा एखादे गुह्य प्रकट करतो, किंवा एखादा अंध पतित पुरुषाला उपदेश करतो, किंवा एखादी गुह्य गोष्ट सांगतो, किंवा एखाद्या पथभ्रष्ट माणसाला योग्य मार्गदर्शन करतो, किंवा डोळस माणसाला सभोवतालचे जग दिसावे म्हणून अंधारात दीप पेटवून आणतो, तसेच तथागतांनी नाना प्रकारांनी आपला धर्म स्पष्ट करून सांगितला. बुद्ध, धम्म आणि संघ ह्यांचा आश्रय मी स्वीकारतो. तथागतांनी मला प्रवज्य आणि उपसंपदा देण्याचा अनुग्रह करावा. अशा प्रकारे कृषीवल भारद्वाजाने प्रवज्या व उपसंपदा ग्रहण केली. त्यानंतर आहे इथं असं दिसून पडते का भगवंतांनी जे धम्माची शेती केलेली आहे त्या धम्माच्या शेतीने सर्वांचं मंगल असतं. जसं असते का मनुष्य या भवचक्रामध्ये, संसार चक्रामध्ये जगत असताना कानी तो अनबॅलन्स होत असते. अनबॅलन्स बघा, या भवचक्रामध्ये, संसार चक्रामध्ये मास्तर आहे, टीचर्स आहे, मास्तरीन आहे, डॉक्टर आहे, जज आहे, अलग अलग किरदार आहे का नाही. पण ते जेव्हा थकतात, डिप्रेशनमध्ये जातात, तर त्यांना काय पाहिजे, तत्त्वज्ञान पाहिजे. तत्त्वज्ञान सांगणारे भगवान बुद्ध होय. तर जो तत्त्वज्ञान सांगतो त्याच्यामुळं बराच जणांचं काही काय होते, डिप्रेशन कमी होते, त्याचं दुःख कमी होते, त्यांना चांगला मार्ग सापडतो. त्यांना समजून घ्या एखादा त्यांचं जे काही कष्ट आहे ते दूर होते. तत्त्वज्ञान सांगणारा कोणतरी असते. म्हणून भगवंतांनी तत्त्वज्ञान सांगण्याकरता भगवंतांनी धम्म निर्माण केलेलं आहे. तर ते बल जो धम्म सांगतो त्याच्याकडे बल ते प्राप्त होत असते धम्माच्या तत्त्वज्ञानाने जगण्यानुसार. आणि त्यांच्या बलाने जो ग्राउंड लेवलवर काम करतो, तर असा भगवंतांनी मग संघ निर्माण केला. आणि त्या ग्राउंड लेवलवर जो काम करत त्यालाच भगवंतांनी त्याच माध्यमातून तो घराघरापर्यंत धम्म पोचवत असतो. तर म्हणून ही एक अवस्था आहे. आणि ह्या अवस्थेला तुम्ही असं नाही म्हणू शकत का का हा बेकार आहे, हा धम्मच सांगत राहते, म्हणजे हा काहीच कामधंदे नाही करत, असं तुम्ही त्याला म्हणू शकत नाही. जर तो प्रामाणिकपणे काम करू राहिला, मग तो त्याची कमाई करू राहिला, शेती करू राहिला धम्माची, आणि त्याच्यात त्याला फळ मिळत असते. मग ते त्या स्वरूपामध्ये असते. तर भगवंतांनी हयात असताना त्यांनी कुठल्याही प्रकारच्या रुपयाला हात लावला नाही. ते सम्यक संबुद्ध होते. पण काळानुसार बदल असते आणि मग गरज भासत असते. कारण भगवंता एवढं बल कोणाकडे नाही आहे. ते सम्यक संबुद्ध होते, त्यांना त्याची गरज भासत नव्हती. कारण त्यांच्याकडे आपोआप सगळ्या गोष्टी सहजच येत होत्या. म्हणून आजच्या काळामध्ये म्हणून जो संघ आहे तो काही ना काही अर्थकारणाला जवळ करतो, कारण त्यांना त्याची गरज भासते कालांतराने जगण्याकरता. त्यानंतर आहे 3 सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण सरदार पुत्र तथागतांचे शिष्य झालेले पाहून लोक रागावले. सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप, पहा किती भयंकर आरोप आहे. सुखी संसार उद्ध्वस्त, इथं सम्यक संबुद्ध असते ना, पुरं गाव गेलं असतं भगवंताच्या मागं. चाललो आम्ही आता घर सोडून, काही नाही पडलं याच्यात, सगळे गेले असते भगवंताच्या मार्गे. तर सम्यक संबुद्ध नाही आहेत, म्हणून संसारात उपटले आहेत.
ह्या गोष्टी समजून घ्यायच्या गोष्टी आहेत. म्हणून आता ह्या संसारामध्ये राहून भगवंताच्या मार्गाने चालणं हे उत्तम मंगल आहे. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण सरदार पुत्र तथागतांचे शिष्य झालेले पाहून लोक रागावले आणि चिडले. ते बोलू लागले, श्रमण गौतम मात्या पित्यांना निसंतान बनवित आहे. श्रमण गौतम विवाहित स्त्रियांना विधवा बनवित आहेत. श्रमण गौतम कुटुंबाचा नाश करीत आहेत. श्रमण गौतम कुटुंबाचा नाश करीत आहेत. त्यांनी 1,000 जटिलांना दीक्षा दिली. संजयांच्या 250 अनुयायांना त्यांनी दीक्षा दिली. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण कुलवंत श्रमण गौतमाच्या नांदी लागून पवित्र जीवन व्यतीत करीत आहेत. आता पुढे काय होईल ते सांगता येणार नाही. आणि जेव्हा त्यांच्या दृष्टीस भिक्खू पडतात तेव्हा ते त्यांना असे चिडवतात, महाश्रमण मगधदेशी राजगृहात संजयाच्या सर्व अनुयायांस आले आहेत. आता आणखी कोणाच्या वाटेला ते जाणार. भिक्खूंच्या कानी हे आरोप पडले आणि त्यांनी ते तथागतांना निवेदित केले. तथागत म्हणाले, हा गदारोळ फार दिवस टिकणार नाही. हा गदारोळ फार दिवस टिकणार नाही. फक्त 1 सप्ताहच तो टिकेल. सप्ताहानंतर सर्व काही शांत होईल. पहा, भगवंतांना माहीत आहे किती काळपर्यंत टिकणार आहे तो गदारोळ. सप्ताहानंतर सर्व काही शांत होईल. आणि जर ते तुम्हाला चिडू लागले तर त्यांना सांगा की जे महावीर आहेत, जे तथागत आहेत, ते सद्धर्माच्या मार्गाने जातात. भगवंतांना महावीरसुद्धा म्हणतात. जे महावीर आहेत, जे तथागत आहेत, ते सद्धर्माच्या मार्गाने जातात. जर महावीर म्हणजे सगळ्यात मोठा विजेता. जे महावीर आहेत, जे तथागत आहेत, ते सद्धर्माच्या मार्गाने जातात. जर विद्वान पुरुष लोकांना सन्मार्गाने नेऊ लागले तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे. माझ्या धम्मात कसल्याच जबरदस्तीला स्थान नाही. वाटल्यास कुणी गृहत्याग करावा किंवा गृहस्थ राहून परिव्रज्जा घ्यावी. गृहस्थ राहून परिव्रज्जा घ्यावी. भिक्खूंनी जेव्हा टीकाकारांना तथागतांचे हे शब्द सांगितले तेव्हा त्यांना समजून चुकले की शाक्य पुत्र शमन लोकांना सन्मार्गानेच नेत आहे, कुमार्गाने नव्हे. आणि मग त्यांनी तथागतांना दोष देण्याचे थांबविले. म्हणजे भगवंतांनी 2 ऑप्शन ठेवले का, एक तर बा तुम्ही संसार त्यागून भ्रमण करू शकता किंवा तुम्ही गृहस्थ राहून परिव्रज्या घेऊन तुम्ही धम्म शिकू शकता. असे भगवंतांनी 2 ऑप्शन दिले. 4 जैन तीर्थक आणि प्राणघाताचा आरोप. तीर्थकांना वाटू लागले की श्रमण गौतमाच्या प्रभावामुळे लोक आता आपणास आदर दर्शवित नाहीत. एवढेच नव्हे तर आपल्या अस्तित्वाची देखील त्यांना जाणीव दिसत नाही. तीर्थकांनी विचार केला, त्याचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे. लागलं कॉम्पिटिशन, अरे याच्यामुळं आमचं वलय कमी होत आहे, हा लय मोठा उरायला, याचा आता लोक ऐकतात, लोक यालाच विचारतात, आता आम्हाला कोण विचारील. हे काय होय माहीत आहे काय, आसक्ती होय. म्हणजे याचं इथे का नाही धम्माचा अभाव आहे. तर दुसरा जर मोठा उरायला तर जलन नाही राहिले. जलन असतं तर जलन मनात समजून घ्यायचं काहीतरी कमतरता याच्यात, जडून राहिला. मग हा याला विचार देवा मला नाही विचार, जलन आहे ते, मग धम्म नाही समजला. जलन नसली पाहिजे, ती असली तर तिथंच तर पाहिजे. उपेक्षा पारमी पाहिजे. उपेक्षा पारमी, अझुकत त्याला विचारू द्या, मला काही फरक नाही पडणार. मला विचारलं तर त्याला मला विचारलं मी भारावून जाणार नाही. अदुखत उपेक्षा पारमी असली पाहिजे जवळ काही ना काही प्रमाणात, तर ते फायद्याचं असते. तीर्थकांना वाटू लागले की श्रमण गौतमाच्या प्रभावामुळे लोक आता आपणास आदर दर्शवित नाहीत. एवढेच नव्हे तर आपल्या अस्तित्वाची देखील त्यांना जाणीव दिसत नाही.
तीर्थकांनी विचार केला, आता त्याचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे, कुणाचे तरी सहाय्य घेतले पाहिजे. सुंदरीच्या मदतीने हे काम यशस्वी होऊ शकेल. सुंदरीच्या मदतीने हे काम यशस्वी होऊ शकेल. ते सुंदरीकडे गेले. म्हणजे काय कामाचं त्याचं? भगवंतांना ते डॅमेज करायसाठी मग असे प्रयोग करू राहिले. आता ते सुंदरीकडे गेले आणि तिला म्हणाले, भगिनी, तू अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहेस. शमन गौतमाबद्दल जर तू कुवार्ता प्रसूत केलीस तर लोक तिच्यावर विश्वास ठेवतील आणि त्यामुळे त्याचा प्रभाव कमी होईल. दररोज सायंकाळी जेव्हा जेतवनाहून शहराकडे लोक परत येत, त्यावेळी हातात पुष्पमाला, कर्पूर आणि सुगंध घेऊन जेतवनाकडे सुंदरी जात असे. परतणारे लोक विचारत, सुंदरी कुठे जातेस? त्यावर ती उत्तर देत असे, मी शमन गौतमाकडे त्यांच्या गंधकुटीत राहण्यास चालले आहे. तीर्थकांच्या उद्यानात रात्र घालवून प्रांतकाल होताच ती तिथून परतत असे. जे कोणी तिला विचारत की रात्रभर तू कुठे होतीस, त्यांना ती सांगत असे, शमन गौतमाच्याकडे. काही दिवसानंतर तीर्थकांनी मारेकरी बोलून त्यांना सांगितले, सुंदरीला ठार मारा आणि गौतमाच्या गंधकुटीजवळच्या कचरपट्टीत तिचा देह फेकून द्या. कसं षड्यंत्र केलं. मारेकऱ्यांनी त्याप्रमाणे केले. त्यानंतर तीर्थकांनी सहकारी न्यायाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर तीर्थकांनी सरकारी न्यायाधिकाऱ्यांकडे तक्रार केली की सुंदरी जेतवनात जात असे आणि आता ती कुठे दिसत नाही. सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने शोध करताना कचरपट्टीत तिचा देह त्यांना आढळला. आपल्या गुरुची अब्रू वाचविण्यासाठी सुंदरीची हत्या केल्याचा आरोप तीर्थकांनी तथागतांच्या शिष्यांवर केला. सुंदरीची हत्या केल्याबद्दल मिळालेल्या धनाची वाटणी मारेकरी दारूच्या गुत्त्यात करीत असताना आपापसात भांडू लागले. सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब पकडले आणि त्यांनी गुन्हा कबूल केला. ज्यांच्या प्रेरणेने ही हत्या करण्यास ते प्रवृत्त झाले, त्या तीर्थकांचीही त्यांनी उल्लेख केला. पकडलं ते मग त्यानं सांगितलं का ह्याच्यामुळं आम्ही असं केलं होतं. अशा प्रकारे तीर्थकांचा उरला सुरला प्रभावही त्यांनी गमावला. सत्य उघड आलं, मग त्यानं तो प्रभाव गमावून टाकला. भगवंत सम्यक संबुद्ध होते. त्यांच्यावर जेव्हा ते काहीतरी हे होत होतं तेव्हा कुठला तरी निसर्गाची एक शक्ती असते, ते काम करते आणि मग ते सगळं संकट घडून पडतात. भगवंत हे निसर्गामध्ये दडलेले आहेत, त्याचं तत्त्वज्ञान. म्हणून ह्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. असंच मग सामान्य मनुष्यांचं जे जो धम्माच्या मार्गी असते त्याचे संकट त्यांच्या बलानुसार आपोआप घडून पडतात. मग ते त्यांच्यावर कितीही हे लागो, फक्त संयम ठेवावं लागते. काळानुसार सगळं बदलत जाते, सगळं संकट घडून पडतात. हे सर्वांच्या बाबतीत होते. म्हणून धम्म बडा बलवान, धम्म सदा रक्षा करे. त्यानंतर 5 जैन तीर्थक आणि अनैतिकतेचा आरोप. सूर्योदयाबरोबर जसे काजवे लुप्त होतात तशी तीर्थकांची दशा झाली. लोक त्यांना आदर किंवा उपहार देईनात. रस्त्यावर उभे राहून ते बोलू लागले, जर श्रमण गौतम बुद्ध असतील तर आम्हीही आहोत. जर श्रमण गौतमांना दान देऊन पुण्य मिळत असेल
तर आम्हालाही दान केल्याने पुण्य प्राप्त होईल. ह्यास्तव आम्हास दान द्या. लोकांनी त्यांच्या ह्या बडबडीकडे दुर्लक्ष केले तेव्हा शमन गौतमाच्या चारित्र्याबद्दल कंडी पसरवून संघाला बदनाम करण्याचा त्यांनी गुप्त कट रचला. त्यावेळी श्रावस्तीमध्ये चिंचा नावाची एक ब्राह्मणी योगिनी राहत असे. तिचा देह आणि रूप आकर्षक होते. आपल्या अंग विक्षेपांनी ती वासनोत्तेजक प्रभाव निर्माण करू शके. तीर्थकांपैकी एका कुटील तीर्थकाने सुचवले की चिंचाच्या सहाय्याने गौतमाबद्दल कंडी उठवून त्याला बदनाम करणे सुलभ होईल. बाकीच्या तीर्थकांनी ह्या सूचनेला संमती दर्शवली. एके दिवशी चिंचा तीर्थकांच्या उद्यानात आली आणि अभिवादन करून ती त्यांच्याजवळ बसली. पण कुणीही तिच्याशी बोलले नाही. ह्यामुळे चकित होऊन ती बोलली, मी काय अपराध केला आहे? 3दा मी आपणास अभिवादन केले, पण आपण शब्दही बोलत नाही. तीर्थक बोलले, भगिनी, तुला माहीत नाही काय की आपल्या लोकप्रियतेमुळे शमन गौतम आम्हाला बाधक झाला आहे? नाही, मला माहीत नाही, पण ह्याबाबत मी काही करू शकेन काय? तिनं प्रश्न केला त्यांना. भगिनी, जर तुला आमचे भले करायचे असेल तर तू स्वतः गौतमाबद्दल काही कड्या उठव, जेणेकरून त्याची लोकप्रियता नष्ट होईल. ठीक आहे, ह्या बाबतीत आपण निशंक राहा आणि सर्व मजवर सोपवा, असे म्हणून ती तिथून निघून गेली. स्त्री सुलभ आकर्षण कलेत आणि नैसर्गिक सौंदर्य विशेषात चिंचा कुशल होती. श्रावस्तीचे नागरिक जेतवनाहून प्रवचन ऐकून परत येत त्यावेळी रक्तवस्त्र परिधान करून, सुगंध लेवून, हातात पुष्पमाला घेऊन चिंचा जेतवनाकडे जाण्यास निघे. जर कुणी तिला विचारले, तू कुठे निघालीस, तर त्यावर ती उत्तर देई, तुम्हाला काय करायचे? जेतवनाजवळील तीर्थकारामात रात्र घालवून ती प्रांतकाळी शहराकडे परत येई. त्यावेळी भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत. जर कुणी विचारले, तू रात्र कुठे व्यतीत केलीस, तर ती उत्तर देई, तुम्हाला काय करायचे? मी जेतवनात श्रमण गौतमाच्या गंधकुटीत त्यांच्याबरोबर रात्र घालवली. काही लोकांच्या मनात ह्या तिच्या उत्तरामुळे संदेह निर्माण होई. 4 महिन्यानंतर आपल्या पोटावर जुनी चिरगुटे गुंडाळून त्याचा आकार वाढवून तिने सांगायला सुरुवात केली की शमन गौतमापासून आपल्याला गर्भप्राप्ती झाली आहे. काही लोकांनी तिच्या ह्या शब्दावर विश्वास ठेवला. 9व्या महिन्यात तिने एक लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणि कीटक दंशांनी हात सुजवून घेऊन ज्या स्थानी भगवान बुद्ध, भिक्खू व गृहस्थ समोर प्रवचन करीत होते, तिथे जाऊन ती म्हणाली, हे महान उपदेशक, आपण पुष्कळ लोकांना धर्मोपदेश करता. आपली वाणी मधुर आहे आणि आपले ओठ फार नाजूक आहेत. आपल्याशी संबंध येऊन मी गर्भवती झाले आहे आणि माझा प्रसूती समय समीप आला आहे. आपण माझ्या प्रसूतीची काहीच व्यवस्था केलेली नाही. तसेच अडचणीसाठी औषध पाण्याचीही काहीच सोय केलेली दिसत नाही. जर स्वतः तुम्हाला ही व्यवस्था करणे शक्य नसेल
तर आपल्या शिष्यांपैकी कौशल देशाचा राजा अनाथपिंडक किंवा विशाखा अशा कोणाला तरी ती करण्यास का सांगत नाही? कुमारिकांना वश कसे करावे हे आपणास माहीत आहे, पण त्या पायी होणाऱ्या अर्भकाचा परिपाल कसा करावा हे मात्र आपणास माहीत नाही. उपस्थित श्रोतृवर्ग तटस्थ झाला. उपस्थित श्रोतृवर्ग तटस्थ झाला होता. आपले प्रवचन अर्धवट सोडून अत्यंत संयमाने गंभीर स्वरात भगवान बुद्ध बोलले, हे भगिनी, तू जे काही आता सांगितलेस त्यांची सत्यासत्यता फक्त आपणा दोघासच माहीत आहे. म्हणजे बा सत्य काय आहे हे तुले माहीत आहे, मला माहीत आहे, तिसऱ्याला माहीत नाही. चिंचा जोराजोराने खोकत म्हणाली, होय गुरुवर्य, असली गोष्ट फक्त आपणा उभयतासच माहीत असणे संभाव्य आहे. तिच्या खोकल्यामुळे पोटावर बांधलेल्या फळीच्या दोराची गाठ सैल होऊन ती फळी सरकून तिच्या पायाशी पडली. चिंचा ह्यामुळे अस्वस्थ झाली, खोकली. ते निसर्गानं काम केलं, पडलं खाली. सम्यक संबुधाला ते हे करू राहिला, दोष लागला तिला तो. चिंचा ह्यामुळे अस्वस्थ झाली. लोकांनी तिला काठ्यांनी आणि दगडांनी मारून तिथून हाकलून दिले. मग ते पाहिलं तुम्ही सिरियलमध्ये काय व्हायचं, मरते मग. अशा प्रकारे सम्यक संबुद्धावर कुठल्याही प्रकारचा दाग गळून पडते. असंच मग सामान्य लोकांमध्ये जे धम्मामध्ये बलवान होतात त्यांचं पण त्या लेवलनं धम्म काम करते, त्यांचे पण संकट गळून पडतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आहे 6 देवदत्त चुलत भाऊ आणि शत्रू. देवदत्त चुलत भाऊ आणि शत्रू. सहा देवदत्त चुलत भाऊ आणि शत्रू. देवदत्त हा भगवान बुद्धाचा चुलत भाऊ होता, पण प्रथमपासूनच तो भगवान बुद्धाचा द्वेष करीत असे आणि त्याला त्याच्याबद्दल तीव्र घृणा वाटत असे. तीव्र घृणा, पहा किती भयंकर तीव्र शब्द वापरला, भयंकर घृणा वाटत असते. म्हणजे कसा म्हणावं त्याला, तीव्र घृणा वाटत असे. भगवान बुद्धांनी गृहत्याग केल्यानंतर यशोधरेशी लगट करण्याचा त्याने, यशोधरेची लगट म्हणजे लगट करण्याचा त्याने प्रयत्न केला. एकदा यशोधरा झोपण्याच्या तयारीत असता दरवाजावरच्या सेवकांना चुकवून भिक्षूंच्या वेशाने तिच्या शयनागारात त्याने प्रवेश केला. यशोधरेने विचारले, शमन, तुला काय हवे आहे? माझ्या स्वामीकडून माझ्यासाठी काही निरोप आणला आहेस काय? माझ्या स्वामीकडून माझ्यासाठी काही निरोप आणला आहेस का? तुझा स्वामी, त्याला काय तुझी पर्वा? तुला ह्या सुखनिवासात निर्दयपणे एकटी टाकून तो निघून गेला, पण पुष्कळ लोकांच्या कल्याणासाठीच त्याने हे केले. यशोधरेने उत्तर दिले, ते काहीही असो, पण त्याच्या निर्दयतेचा सूड तू आता घे. श्रमणा, गप्प बस. तुझी वाणी आणि विचार दुर्गंधीने भरलेले आहेत. यशोधरे, तू मला ओळखले नाहीस. मी तुझा प्रियकर देवदत्त. देवदत्त, तू फसवा आणि दुष्ट आहेस हे मला माहीत होते. तू कधी श्रमण झालास तरी वाईटच होशील असे मला वाटत होते, पण तू इतका अधम वृत्तीचा असशील
असा मात्र संशय आला नव्हता. यशोधरे, यशोधरे, माझे तुझ्यावर प्रेम आहे. देवदत्ताने विनवणी केली आणि तुझा पती तुझा तिरस्कार करतो. तो तुझ्याशी दुष्टपणे वागला आहे. माझ्यावर प्रेम कर आणि त्याच्या दुष्टतेचा सूड घे. यशोधरेच्या फिकट आणि कृश चेहऱ्यावर रक्तिम्याची छटा आली. तिच्या गालावर अश्रू ओघळू लागले. देवदत्त, तूच माझ्याशी दुष्टपणाने वागत आहेस. तुझे प्रेम जरी निस्सीम असते तरी तो माझा अपमान ठरला असता. मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगतानाही तू खोटे बोलतो आहेस. जेव्हा मी तरुण आणि सुंदर होते तेव्हा तू माझ्याकडे ढुकूनही पाहिले नाहीस. आता मी वयस्क शोकमग्न झाले आहे आणि अशा रात्रीच्या अनुचित समयी तू विश्वासघातकी आणि अपराधी प्रेमाची घोषणा करण्यास आला आहेस. तू दुष्ट भ्याड पुरुष आहेस. आणि ती ओरडली, देवदत्त चालता हो इथून. आणि देवदत्त तिथून निघून गेला. आपल्याला संघ प्रमुख न करता सारीपुत्त आणि मोगलायनांना ते स्थान दिले ह्याबद्दल देवदत्ताचा भगवान बुद्धांवर रोष होता. देवदत्ताने भगवान बुद्धांवर 3दा प्राणघातक प्रयत्न केले पण तो एकदाही यशस्वी झाला नाही. एकदा भगवान बुद्ध गुरुदकूट पर्वताच्या पायथ्याशी सावलीत एरझारा करीत होते. देवदत्त वर चढला आणि तथागतांचे प्राणहरण करण्याच्या हेतूने त्याने एक मोठा दगड खाली लोटून दिला. पण तो एका खडकावर आदळला आणि तिथल्या तिथे गाडला गेला. फक्त त्याचा एक लहान तुकडा तथागतांच्या पायावर येऊन आदळला आणि त्यामुळे थोडे रक्त आले. त्याने दुसऱ्यांदा भगवान बुद्धाचे प्राणहरण करण्याचा प्रयत्न केला. ह्यावेळी देवदत्त राजकुमार अजातशत्रूकडे गेला आणि म्हणाला, बघा भगवंताच्या पायाला एवढा खिपरा लागला तर का लागला? त्यावेळेस त्याने पृथ्वी अनुकंपित झाली होती, म्हणजे त्या भूकंपासारखी झाली होती. तर म्हणजे हे काय होते असं? भगवंताचा धम्म हा निसर्गामध्ये दडलेला आहे. जेव्हा पृथ्वीचा नासोडा करते मनुष्य प्राणी, पृथ्वीची हानी करते, तेव्हा काही निसर्ग आपला प्रकोप दाखवते. अशा प्रकारे ते समजून घ्यायचा आपण प्रयत्न करा. त्याने दुसऱ्यांदा भगवान बुद्धाचे प्राणहरण करण्याचा प्रयत्न केला. ह्यावेळी देवदत्त राजकुमार अजात शत्रूकडे गेला आणि म्हणाला मला थोडे लोक दे. आणि अजातशत्रूने आपल्या लोकांना आज्ञा केली, देवदत्त तुम्हाला सांगेल तसे करा. मग देवदत्ताने एकास आज्ञा केली, जा मित्रा, शमन गौतम अमुक जागी आहेत, त्याची हत्या करा. आणि तो मनुष्य परत आला आणि त्याला म्हणाला, मी तथागतांचे प्राणहरण करण्यास असमर्थ आहे. त्याने तथागतांचे प्राणहरण करण्याचा 3रा प्रयत्न केला. ह्या समयी राजगृहात नलगिरी नावाचा एक क्रूर नरघातक हत्ती होता. याला म्हणते मारसेना. पडलं ना बंद? मारसेना आहे. एवढा चांगला विषय चालू होता, अचानक बंदच पडलं ते. तिथून चालू आहे बनते, करंट चालला आवाजाचा, पण वरतून भोंगा बंद पडला. आता काय बाई कशी मारसेना आहे तर बापा. असो, पण आपण बोलणं चालू ठेवू. ह्या समयी राजगृहात नलगिरी नावाचा एक क्रूर नरघातक हत्ती होता.
देवदत्त राजगृहातील हत्तीच्या तबेल्यात गेला आणि रक्षकांना म्हणाला, मी राजाचा नातेवाईक आहे आणि मी कुठल्याही नीच पदस्थ व्यक्तीला उच्चपदी चढवू शकतो. मी त्याचा शिधा किंवा पगार वाढवू शकतो. तेव्हा माझ्या मित्रांनो, जेव्हा श्रमण गौतम ह्या सडकेवर येतील तेव्हा नलगिरीला मुक्त करा आणि सडकेवर जाऊ द्या. देवदत्ताने भगवान बुद्धांना मारण्यासाठी धनुर्धराची नियुक्ती केली होती. त्याने पिसाळलेल्या नलगिरी हत्तीला त्यांच्या मार्गात सुटे सोडले होते. नलगिरी हत्तीला भयंकर होता, त्यावेळचा लय विशाल होता तो. मार्गात सुटे सोडले होते, पण तो यशस्वी झाला नाही. जेव्हा हे प्रयत्न उघडकीस आले तेव्हा देवदत्ताला प्राप्त झालेल्या सर्व सार्वजनिक नेमणुका रद्द झाल्या आणि नंतर अजातशत्रूनेही त्याला भेटीगाठी नाकारल्या. म्हणजे तो हत्ती माहिती भगवानबद्दल नमन झाला, असा झुकला तो गेल्याबरोबर, पायास लागला. ते बल त्यांच्यापाशी होतं. उपजीविकेसाठी त्याला दारोदार भीक मागावी लागली. देवदत्ताला अज्ञात शत्रूकडून पुष्कळ नजराने प्राप्त झाले होते, पण ते फार टिकू शकले नाहीत. नलगिरी प्रकरणानंतर देवदत्ताचा प्रभाव संपूर्ण नष्ट झाला. आपल्या कृत्यामुळे अप्रिय झाल्यामुळे देवदत्त मगध देश सोडून कौशल देशाला गेला. राजा प्रसेनजित आपले स्वागत करील अशी त्याची अपेक्षा होती, पण प्रसेनजितने त्याला तुच्छतेने वागवून हाकलून दिले. बघा, सम्यक समुदाशी तो हे कोणाला भगवंताने त्याला श्राप नाही दिला, काहीच नाही केलं, तो आपल्याच कर्मानं नष्ट झाला. त्यानंतर आहे 7. ब्राह्मण आणि भगवान बुद्ध एकदा पुष्कळ भिक्खू समवेत तथागत कौशल देशात परिभ्रमण करीत असता ते थून नामक ब्राह्मण ग्रामात जाऊन पोचले. थून गावातील ब्राह्मण गृहस्थांच्या कानावर बातमी आली की श्रमण गौतम आपल्या गावातील शेतात येऊन पोचले आहेत. हे ब्राह्मण गृहस्थ स्वभावाने लोभी, असत्य मताचे आणि अश्रद्ध होते, म्हणजे अश्रद्ध होते. ते म्हणाले, जर श्रमण गौतम ह्या गावात प्रवेश करतील व 2-3 दिवस वास्तव्य करतील तर सर्व ग्रामस्थ त्यांचे उपासक बनतील. मग ब्राह्मण धर्माला आधार राहणार नाही. ह्यासाठी त्यांच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध केला पाहिजे. गावात प्रवेश करण्यापूर्वी नदी ओलांडावी लागे. तथागतांच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध करण्यासाठी त्या ब्राह्मणांनी नदीतल्या सर्व होड्या किनाऱ्यापासून काढून घेतल्या आणि पूल आणि बांध निरुपयोगी करून टाकले. त्यांनी एक सोडून इतर सर्व विहिरीत पालापाचोळा भरला आणि पाणवठे, आरामगृहे आणि पडव्या झाकून अदृश्य केल्या. तथागतांना त्याची ही दुष्कृत्य समजली आणि त्यांची दया येऊन भिक्खू वर्गासह त्यांनी नदी पार केली आणि मार्ग कापीत ते थून ब्राह्मण ग्रामी येऊन पोचले. भगवंतांना कसं समजलं माहीत आहे? आता हे नाही पटत बरेच जणांनी. असं बसत भगवंत ध्यानस्थ आणि संपूर्ण बघत काय चालू आहे, त्यांना समजून जाय काय सुरू आहे. थून ब्राह्मण ग्रामी येऊन पोचले. तथागत सडक सोडून एका बाजूस झाडाखाली जाऊन बसले. त्या समयी पुष्कळ स्त्रिया पाणी घेऊन तथागतांच्या जवळून जात होत्या. त्या गावाने निश्चय केला होता की श्रमण गौतम तिथे आले तरी त्यांचे आगत स्वागत करायचे नाही.
आणि जर ते एखाद्या घरी गेले तर त्यांना किंवा त्यांच्या शिष्यांना अन्न किंवा पाणी द्यायचे नाही. एका ब्राह्मणाची दासी पाण्याचा घडा घेऊन जात असता तिच्या नजरेस तथागत आणि भिक्खू पडले. ते थकलेले व तहानलेले आहेत हे जाणून ती भाविक दासी त्यांना पाणी देणार होती. ती मनाशी म्हणाली की जरी गावच्या लोकांनी श्रमण गौतमाचे स्वागत करू नये किंवा त्यांना काही देऊ नये असे ठरवले तरी ह्या पुण्यक्षेत्र व दानपात्र लोकांना पाहून त्यांना थोडे पाणी देऊन माझ्या मुक्तीचा पाया जर मी घातला नाही तर मी दुःखातून कशी बरे मुक्त होऊ शकेन. काय वाटेल ते हो, ह्या गावचे सर्व लोक मला मारोत किंवा बांधून घालोत, ह्या पुण्यक्षेत्रांना मी पाणी दिल्यावाचून राहणार नाही. म्हणजे तिच्या आधी पाणी होतं, ती दुःखी होऊ राहिली होती, कमी पाणी नाही पाजू राहिली बा. तिला जर आपलं दुःख मुक्त करायचं होतं म्हणून पाणी पाजणं आवश्यक होतं. तिनं पाणी पाजण्यासाठी तिनं तसा निश्चय केला. काय वाटेल ते हो, ह्या गावचे सर्व लोक मला मारोत किंवा बांधून घालोत, ह्या पुण्यक्षेत्रांना मी पाणी दिल्यावाचून राहणार नाही. दुसऱ्या स्त्रियांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण एकदा निश्चय केल्यावर जीवाची पर्वा न करता तिने आपल्या डोक्यावरचा घडा खाली ठेवला व ती तथागतांच्या जवळ गेली आणि तिने त्यांना पाणी दिले. त्यांनी आपले हातपाय धुतले व पाणी प्राशन केले. तथागतांना तिने पाणी दिल्याची हकीकत तिच्या ब्राह्मण धन्याला समजली. तिने गावच्या ठरावाचा भंग केला आहे आणि लोक मला दोष देत आहेत अशा विचाराने संतप्त होऊन दात ओठ खाऊन तो तिच्या अंगावर धावला आणि खाली पाडून लाथा बुक्क्यांनी त्याने तिला मारले. ह्या मारामुळे ती मरण पावली. त्यानंतर बघा मरण पावली ते, पण ते पुण्य करून गेली. आलं लक्षात, सम्यक समुद्ध आले ते आणि पाणी पाजून गेली संघाले ते. हे तिनं महान कार्य केलं. म्हणजे इथून हे शिकण्यासारखं आहे का धम्माचं काम करत असताना तुम्हाला जीवसुद्धा गमवावं लागू शकते. हे तुम्ही इथून बोध घेण्यासारखं आहे. पण धम्माचं काम करत राहायचं. द्रोण नामक एक ब्राह्मण तथागतांजवळ गेला आणि त्याने त्यांना अभिवादन केले व कुशल समाचार विचारून तो त्यांच्याजवळ बसला. असे बसल्यावर द्रोण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतम, मी असे ऐकले आहे की तथागत वैरुद्ध आदरणीय ब्राह्मणांना अभिवादन करीत नाहीत, त्यांना उत्थापन देत नाहीत किंवा आसनही देत नाहीत. श्रमण गौतम, हे खरे आहे काय की आपण असे करता? असे असेल तर ते बरे नव्हे. श्रमण गौतम, जर कुणाच्या बाबतीत खरे बोलताना जर म्हटले की कुलशीलवान मातापित्यांपासून त्यांचा जन्म झाला, पूर्वीच्या 7 पिढ्यांपर्यंत त्यांचे कुल पवित्र आणि निष्कलंक होते, त्याचा जन्म निर्दोष होता, अभ्यासू वेद मंत्रज्ञ अक्षर आणि प्रभेदासह 3 वेदांत तो पारंगत होता. तसेच शब्दशास्त्र, इतिहास, पुराणे, काव्य आणि व्याकरणाचा तो ज्ञाता होता. महापुरुष लक्षणांच्या अभ्यासात कुशल व विश्वतत्त्वज्ञ असा तो होता. तर श्रमण गौतम, माझ्या बाबतीत हे संपूर्णपणे यथातथ्य ठरेल, कारण माझा जन्म, माझे कुलशील इत्यादी हे असे आहे. द्रोण, जे प्राचीन मंत्र निर्माते, मंत्र उद्गाते ब्राह्मण ऋषी होते, ज्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ, वाक्य व शब्द अक्षरशः ज्ञात होता. उदाहरणार्थ अठ्ठक, वामक, वामदेव, विश्वामित्र, जमदग्नी, अंगिरस, भारद्वाज, त्यांनी असे म्हटले आहे की
ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात. ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात. ब्रह्म सदृश्य, देवसदृश्य, बंधनयुक्त, बंधनभंजक व जातीभ्रष्ट. द्रोण, ह्या 5 तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस? शमन गौतम, आम्हाला हे ब्राह्मणांचे 5 प्रकार माहीत नाहीत, तरी पण आम्हाला माहीत आहे की आम्ही ब्राह्मण आहोत. आपण आम्हाला धर्मोपदेश करावा, म्हणजे मला हे 5 प्रकार समजतील. ब्राह्मणा, तर लक्ष देऊन ऐक, मी सांगतो. ठीक आहे, तो बोलला आणि मग तथागत सांगू लागले. द्रोण, ब्राह्मण सदृश्य केव्हा होतो? द्रोण, ब्राह्मण सदृश्य केव्हा होतो? हे द्रोण, एखादा ब्राह्मण कुलशीलवान मातापित्यांपासून जन्म घेतो. 7 पूर्व पिढ्यांकडून त्याला पावित्र्याचा वारसा प्राप्त झालेला असतो. जन्माच्या दृष्टीने तो सर्वथा निर्दोष असतो. 48 वर्षे ब्रह्मचर्याचे तो पालन करतो आणि आचार्यांनी शिक्षण दिल्याबद्दल अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार त्यांची दक्षिणा पूर्ण करण्याबद्दल तो झटतो. आणि द्रोण, धर्मानुसार म्हणजे काय? तर शेतकरी, व्यापारी, गुराखी, धनुर्धर, राजसेवक किंवा दुसरा कोणताही व्यावसायिक न होता, भिक्षापात्राचा तिरस्कार न करिता फक्त भिक्षा मागून तो आपली उपजीविका करतो. तो आपली गुरुदक्षिणा देऊन टाकतो. मश्रू शीर्षाने मुंडन करतो. काशाय वस्त्र परिधान करतो आणि गृहहीन जीवनासाठी गृहत्याग करतो. आणि असे केल्यावर एका, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, उधर्व व अधर अशा सर्व दिशात मैत्रीयुक्त, दुर्गामी, व्यापक तसेच असीमित वृत्तीने आणि घृणा किंवा कुविचाराविना तो संचार करीत राहतो. आणि असे केल्यावर तो करुणायुक्त वृत्तीने विहार करतो, मुदितायुक्त वृत्तीने विहार करतो, उपेक्षायुक्त वृत्तीने विहार करतो. एका, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, उधर्व, अधर अशा सर्व दिशात करुणा, मुदिता, उपेक्षापूर्व विचारांनी सर्वत्र दूरगामी, व्यापक, असीमित आणि घृणा किंवा कुविचाराविना तो सर्वत्र संचार करीत राहतो. अशा प्रकारे ह्या 4 ब्रह्मविहारात विहार करून मृत्यूनंतर देहविच्छेद झाल्यानंतर तो हितकर ब्रह्मलोकात उदय पावतो. हे द्रोण, अशा प्रकारे ब्राह्मण ब्रह्मसदृश्य होतो. द्रोण, ब्राह्मण देव सदृश्य कसा होतो? द्रोण, अशाच प्रकारच्या सुजात आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तो शेती, व्यापार इत्यादी मार्गांनी आपली उपजीविका न करता भिक्षा मागून जीवन व्यतीत करतो. तो आपली गुरुदक्षिणा चुकती करतो आणि अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो. इथे धर्मानुसार म्हणजे तरी काय? तर क्रय विक्रयाने प्राप्त न करता जिच्या हातावर विधियुक्त उदक घातले गेले आहे अशाच ब्राह्मणीचा तो स्वीकार करतो. ब्राह्मणीकडेच जातो. अत्यज, व्याध, वेडू, कारागीर, रथकार किंवा आदिवासी ह्यांच्या कन्यकाकडे नव्हे किंवा संतानवती, स्तनपान क्षम किंवा ऋतू प्राप्त न झालेल्या कन्यकाकडेही नव्हे. द्रोण, तो गर्भवती कन्येकडे का जात नाही? तर तसे केल्यास होणारी संतती कलंकित ठरेल. तो स्तनपानक्षम कन्येकडे का जात नाही? तर त्यामुळे संततीचे स्तनपान अपवित्र होईल आणि जी ऋतुस्नात नाही त्या कन्येकडे तो का जात नाही? हे द्रोण,
जर तो अशा कन्येकडे गेला तर कामतृप्ती, क्रीडा अथवा सौख्य ह्यांचे निदान न होता केवळ संतानोत्पत्तीचे साधन एवढेच त्या ब्राह्मणीला महत्त्व उरेल आणि वैवाहिक जीवनात त्याला संतानप्राप्ती झाली तर तो मुंडन करून घेतो आणि गृहत्याग करून गृहहीन जीवन पत्करतो. आणि अशा प्रकारे गृहहीन झाल्यानंतर कामविकारांपासून अलिप्त होऊन तो प्रथम, द्वितीय, तृतीय ध्यान प्राप्त करीत चतुर्थ ध्यानाची साधना करीत सिद्ध होतो. आणि अशा रीतीने चारही ध्यानाची धारणा केल्यानंतर मृत्यूनंतर देह विच्छेद झाल्यानंतर तो हितकर ब्रह्मलोकात उदय पावतो. हे द्रोण, अशा प्रकारे ब्राह्मण देवसदृश्य होतो. आणि हे द्रोण, ब्राह्मण बंधनयुक्त ब्राह्मण कसा होतो? हे द्रोण, अशाच एका सुजात आणि सुचरित ब्राह्मणांचे उदाहरण घेऊ. तोही अशाच विवाहित होतो आणि वैवाहिक जीवनात संतानप्राप्ती झाल्यानंतर तो संतान प्रेमाने भारून जाऊन संसारातच मग्न होतो. गृह जीवनाशी निगडीत होऊन राहतो आणि गृहहीन जीवनात प्रवेश करण्याचा विचारही त्याला शिवत नाही. आपल्या परंपरागत बंधनात तो जीवन व्यतीत करतो, यांचे उल्लंघन करीत नाही. त्याच्या बाबतीत असे म्हणता येईल, तो बंधनाच्या मर्यादेतच जीवन व्यतीत करतो, सीमाोल्लंघन करण्याचा कधी प्रयत्न करीत नाही. आणि म्हणूनच ह्या ब्राह्मणाला बंधनयुक्त ब्राह्मण म्हणतात. द्रोण, अशा प्रकारे ब्राह्मण बंधनयुक्त होतो. आणि हे द्रोण, ब्राह्मण बंधन भंजक कसा होतो? हे द्रोण, अशाच एका सुजात आणि सुचरित्र ब्राह्मणांचे उदाहरण घेऊ. तो गुरुदक्षिणा चुकती करतो आणि धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करण्याचे योजतो. क्रय विक्रयाने प्राप्त झालेली अथवा ब्राह्मणी अथवा जिच्या हातावर विधियुक्त उदक सोडले गेले आहे अशी तो एखाद्या ब्राह्मणीकडे जातो किंवा क्षत्रिय अत्यज भूदासी कन्येकडे किंवा जातीभ्रष्ट व्याध वेडू कारागीर रथकार आदिवासी ह्यांच्या कन्याकडे किंवा संतानवती स्तनपानक्षम ऋतुमती अप्राप्त ऋतू अशा स्त्रियांकडे जातो. कामतृप्ती, क्रीडा, सौख्य आणि संतानोत्पत्तीचे साधन ह्या दृष्टीनेच केवळ त्याला ब्राह्मणीचे महत्त्व वाटत असते. तो परंपरागत बंधनाचे पालन करीत नाही, तो त्यांचे उल्लंघन करतो. आणि असे म्हटले जाते, तो बंधनाचे पालन करीत नाही तर बंधनाचे उल्लंघन करतो आणि म्हणूनच त्याला बंधनभंजक ब्राह्मण म्हणतात. अशा प्रकारे द्रोण ब्राह्मणाला बंधनभंजक म्हणतात. आणि द्रोण ब्राह्मण जातीभ्रष्ट ब्राह्मण कसा होतो? हे द्रोण, अशाच एका सुजात ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तो 48 वर्षेपर्यंत ब्रह्मचर्या पालन करून वेदमंत्राचा अभ्यास करतो. शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणेच्या परिपूर्तीसाठी धर्मानुसार किंवा अधर्मानुसार उपजीविका करीत तो कृषीबल, व्यापारी, गुराखी, धनुर्धर, राजसेवक किंवा इतर व्यवसाय पत्करतो किंवा भिक्षापत्राचा तिरस्कार न करता भिक्षा मागूनच तो उपजीविका करतो. गुरुदक्षिणा चुकती केल्यावर तो धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो. क्रय विक्रयातून प्राप्त झालेली किंवा जिच्या हातावर विधियुक्त उदक सोडलेले आहे अशी एखादी ब्राह्मणी किंवा दुसरी एखादी स्त्री संतानवती, स्तनपानक्षम इत्यादी कामतृप्ती, क्रीडा किंवा संतानोत्पत्तीचे साधन म्हणूनच गणली गेलेली अशा प्रकारे तो जीवन व्यतीत करतो. तेव्हा ब्राह्मण त्यांच्याबद्दल बोलतात, हा श्रेष्ठ ब्राह्मण आपले जीवन असे कसे बरे व्यतीत करतो? आणि त्यावर तो उत्तर देतो, अग्नी स्वच्छ व घाणेरड्या वस्तू
जाळून टाकतो. अग्नी स्वच्छ व घाणेरड्या वस्तू जाळून टाकतो, पण त्यामुळे तो स्वतः अशुद्ध होत नाही. तसेच ब्राह्मणाने अशा प्रकारे जीवन व्यतीत केले तरी त्यामुळे तो अपवित्र ठरत नाही. आणि असे म्हणतात, तो ब्राह्मण अशा प्रकारे जीवन व्यतीत करतो आणि म्हणूनच त्याला जातीभ्रष्ट ब्राह्मण असे म्हणतात. हे द्रोण, अशा प्रकारे एखादा ब्राह्मण जातीभ्रष्ट ब्राह्मण होत असतो. द्रोण प्राचीन मंत्र निर्माते, मंत्र उद्गाते, ब्राह्मण ऋषी, ज्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ, वाक्य व शब्द अक्षरशः ज्ञात आहे, त्यांनी असे म्हटले आहे की ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात: ब्रह्मसदृश्य, देवसदृश्य, बंधनयुक्त, बंधनभंजक आणि जातीभ्रष्ट. द्रोण, ह्या 5 तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस? शमन गौतम, जर असे ब्राह्मणांचे प्रकार खरोखर असतील तर निदान आम्ही जातीभ्रष्ट ब्राह्मण तरी नक्की नाही. पण शमन गौतम, आपले निवेदन अद्भुत आहे. आपण मला उपासक म्हणून स्वीकृत करण्याची कृपा करावी, जेणेकरून या वज्जीव आपल्या आश्रयाचा अनुग्रह मला प्राप्त होईल. यामध्ये ब्राह्मणांना दुरुस्त करण्यासाठी भगवंतांनी हे सगळं प्रवचन केलेलं आहे. आणि वाईट ब्राह्मण कसे असतात हे सुद्धा भगवंतांनी सांगितलं, आणि चांगल्याबद्दल सांगितलं आणि वाईटबद्दलसुद्धा सांगितलं. चांगला ब्राह्मण कसा असतो आणि वाईट ब्राह्मण कसा असतो हे भगवंतांनी या प्रवचनातून सांगितलेलं आहे. तर आपण हे समजून घेतलं असेल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.